सतत तळपायाची आग ही का होत असते, तर त्याची कारणं काय आहे? त्याला आपण बर्निंग फीट असं सुद्धा म्हणू शकतो. तर ह्यामागे काय पॅथॉलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या पायाची आग होत असते? तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा. आपल्या तळपायामध्ये आग नेमकी कशी होते हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे रिसेप्टर काम्स करतात किंवा कोणते सेन्स आहेत की ज्यामुळे आपल्याला आपली ही तळपायाची आग होते आहे हे आपल्याला सेन्सेशन जाणवतो, ह्याची आपल्याला संवेदना होते. तर आपल्या बॉडीमध्ये 5 प्रकारचे सेन्सेस आहेत, जसे की बघणे, वास येणे किंवा चव लागणे किंवा ऐकणे, आणि 5वा सेन्स म्हणजे आपल्याला स्पर्श होणे, म्हणजे स्किनचं आपल्याला सेन्सेशन जाणवत असतं. हे 5 प्रकारचे आपले सेन्सेस आहे आणि त्याचं स्वरूप आपल्या तळपायाच्या आगीशी आपण कसं काय कोरिलेट करू शकतो हे आता आपण बघणार आहोत. आपल्या बॉडीच्या स्किनमध्ये सर्वदूर एक प्रकारचे रिसेप्टर असतात. तसेच रिसेप्टर आपल्या पायाच्या तळपायाला सुद्धा असतात. आपल्या तळपायामध्ये जे रिसेप्टर असतात ते नेमके ते कसे काम करत असतात, तळपायाला सुद्धा स्पर्शाचं ज्ञान कशा प्रकारे होत असतं ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. आपल्या पायामध्ये काही सेन्सरी न्यूरॉन असतात, जे की आपल्याला काही बाहेरून सेन्सेशन जाणवलं की ते न्यूरॉन ती माहिती आपल्या ब्रेनपर्यंत पुरवण्याचं काम करत असतात. म्हणजे मेसेज एक आपल्या ब्रेनला सेंड करत असतात आणि आपल्या ब्रेनमध्ये अशी काही इन्फॉर्मेशन आधीच फिट झालेली असते की त्याच्याशी ते कोरिलेट करून आणि जो आपल्याला सेन्स आलेला आहे, सेन्सचा जो मेसेज आलेला आहे त्याला डिफरन्शिएट करून आपला ब्रेन आपल्याला सांगत असतो की आपल्याला तळपायामध्ये एक काहीतरी वेगळं जाणवत आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी आग होत आहे का, किंवा काही टोचल्यासारखं होते आहे का, किंवा काही वेदना होत आहे का, अशा प्रकारे आपला ब्रेन आपल्याला सांगत असतो. आणि आता अशी काही कारणं आहे की ज्यामुळे आपल्या पायामध्ये तळपायाला खूप आग होत असते, खूप हॉट फ्लॅशेस आपल्याला जाणवत असतात. तर त्याचे नेमके कारण काय आहे? तर पहिलं कारण म्हणजे व्हिटॅमिन डिफिशियन्सी. तर असं कोणतं व्हिटॅमिन आहे की ज्यामुळे आपल्या पायामध्ये आपल्याला खूप आग जाणवत असते? तर त्या व्हिटॅमिनचं नाव आहे व्हिटॅमिन B12. जर व्हिटॅमिन B12ची आपल्यामध्ये कमतरता असेल, डेफिशियन्सी असेल, तरीसुद्धा आपल्याला पायामध्ये आग होणे हे एक लक्षण दिसू शकतं. अँड सेकंड मोस्ट कॉमन रिझन इज डायबिटीज. तर डायबिटीज हा जर अनडायग्नोज असेल, त्याचे निदान जर झालेलं नसेल, तर अशा पेशंटमध्ये सुद्धा पेशंट आपल्याला कंप्लेंट घेऊन सांगत असतात की माझ्या तळपायाला खूप जास्त आग होते आहे किंवा रात्रीच्या वेळेला जास्त ती आग जाणवते. आणि डायबिटीसमध्ये ज्या नर्व्स असतात तर त्या नर्व डॅमेज होतात, म्हणजे त्याची न्यूरोपॅथी होते आणि त्यालाच आपण नर्व डॅमेज असं सुद्धा म्हणत असतो. आणि डायबिटीजच्या पेशंटमध्ये असं असतं की त्याला इंजुरी झाल्यावर सुद्धा ती लवकर जखम भरून येत नाही. तर असे काही कारणं जर पेशंट सांगत असेल तर त्यामागे काही रिझन जे आहे ते आपण ओळखणं गरजेचं असते. तर अशा वेळी आपल्याला ब्लड टेस्टसुद्धा करणं गरजेचं आहे. ब्लड आणि युरिनमधलं शुगरची लेवल आपल्याला चेक करणं हे खूप अत्यावश्यक असतं. थर्ड रिझन इज अल्कोहोल ॲब्यूज. म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन खूप काळापासून लॉंग टाईम अल्कोहोल कन्झम्पशन असेल आणि खूप प्रमाणामध्ये ते अल्कोहोल घेतल्या जात असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या नर्व्स आहेत, म्हणजे आपलं जे सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन, तर त्या ज्या नर्व्स असतात तर त्या नर्व्स डॅमेज करून सुद्धा आपल्या पायामध्ये आग होणे हे सुद्धा एक लक्षण त्यामध्ये दिसून येत असतं. आणि काही किडनीच्या डिसीजमध्ये आपल्या बॉडीमधली जी वेस्ट आहे ती व्यवस्थित फिल्टर न होता ती साचल्या जाते आपल्या ब्लडमध्ये, युरियामध्ये ती साचल्या जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या नर्व डॅमेज होतात. आणि त्यामधलंच एक लक्षण म्हणजे तळपायाची आग होणे. तर आपल्याला काही किडनी रिलेटेड काही डिसीज आहे का, किंवा युरिक ॲसिड वाढलेला आहे का, युरेमिया झालेला आहे का, हे सुद्धा आपल्याला रूल आउट करणं गरजेचं असतं. फोर्थ रिझन इज ॲथलीट फूड. म्हणजेच काही फंगल इन्फेक्शन हे मॉइस्ट एरिया, आपल्या पायाचे जे तळपायाचे बोट आहे किंवा जिथं मॉइस्ट जास्त आहे, ओलावा जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊन सुद्धा आपल्या तळपायाची आग होणे हे सुद्धा एक लक्षण दिसून येऊ शकतं. आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोनल चेंजेससुद्धा होत असतात. तर मेनापॉज हे लक्षण स्त्रियांमध्ये असते, म्हणजे त्यांची पाळी जाण्याची वेळ. तर अशा वेळीसुद्धा आपल्याला हॉट फ्लॅशेस, म्हणजे
आपल्या संपूर्ण अंगामध्ये आग होणे आणि विशेषतः तळपायामध्ये आग ही जास्त जाणवत असते। तर मेनोपॉजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला तळपायाची आग जास्त होणं हे लक्षण दिसून येत असते। काही गंभीर असे आजार आहे की त्यांच्या लक्षणांमध्ये सुद्धा आपल्याला तळपायाची आग होणे हे आपल्याला लक्षण दिसून येत असतं। तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे HIV। जर HIVचा पेशंट असेल तर त्यामध्ये त्याच्या नर्व ह्या डॅमेज झालेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा त्याला पायाला आग होणे किंवा जळजळ होणे हे लक्षण दिसून येत असते। TB असेल किंवा काही कॅन्सरचे पेशंट आहे तर ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला केमोथेरपी करावी लागत असते किंवा मग ॲलोपॅथीची जे लाईन ऑफ ट्रीटमेंट असते तर त्या ट्रीटमेंटनुसार पेशंटला कधी असं जाणवतं की ते सांगतात की आम्हाला आमच्या शरीरातली उष्णता ही वाढत आहे। उष्णता वाढत आहे म्हणजे नेमकं काय, तर ते औषधी खूप गरम असतात, उष्णता त्यामध्ये जास्त असते आणि त्यामुळे सुद्धा त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्या तळपायाची आग होणे हे आपल्याला एक लक्षण दिसून येत असते। अँड फिफ्थ रिझन इज ॲनिमिया। तर ॲनिमियाच्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला पेशंट सांगत असतो की माझ्या तळपायाची खूप आग होते आहे। कधी आपण त्याकडे इग्नोर करत असतो, परंतु ॲनिमिया म्हणजे रक्ताची जर कमतरता असेल, हिमोग्लोबिन जर कमी असेल तर तेव्हासुद्धा आपल्या तळपायाची आग होणे हे एक लक्षण असतं। तर यावेळेससुद्धा आपल्याला आपलं हिमोग्लोबिन चेक करणं गरजेचं असतं किंवा मग व्हिटॅमिन B12च्या डिफिशियन्सीने आपल्याला ॲनिमिया झालेलं आहे का हे रूल आउट करणं गरजेचं। काही पेशंटची किडनी ही डॅमेज झालेली असते तर ते सुद्धा डायलिसिसवर असतात, तर अशा पेशंटमध्ये सुद्धा तळपायाची आग होणे हे एक लक्षण दिसून येते। आणि आणखी एक रिझन आहे म्हणजे हायपोथायरॉइडिझम। तर हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट जर अनडायग्नोस असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तळपायाची आग होणे हे एक लक्षण आपल्याला पेशंट सांगत असतो। ही मेटल पॉइझनिंग आहे जसं की लीड, आर्सेनिक आणि मर्क्युरी, तर ह्याच्या पॉइझनिंगमध्ये सुद्धा तळपायाची आग होणे हे एक लक्षण दिसून येत असते। व्हॅस्क्युलायटिस म्हणजेच आपलं व्हेरिकोज व्हेन, तर व्हेरिकोज व्हेनमध्ये सुद्धा सुरुवातीचं जे लक्षण आहे ते पायामध्ये आग होणे असं सुद्धा पेशंट सांगत असतो। पार्किन्सन डिसीज असेल तर ह्यामध्ये सुद्धा आपल्या नर्व ह्या डॅमेज झालेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या तळपायाला सतत आग होणे असं लक्षण आपल्याला दिसून येतं। आणि आपल्या बॉडीमधल्या जर युरिक ॲसिडची जर प्रमाण जर जास्त वाढलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्या तळपायाची आग होणे हे एक लक्षण दिसून येणार। तळपायाची आग ही आपल्याला नेमकी कशामुळे होते, तर ह्यासाठी आपल्याला काही ब्लड टेस्ट करणे गरजेचे असते। जसं की आपण हिमोग्राम बेसिक हा करू शकतो, म्हणजे त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे ते आपल्याला कळून येईल। किंवा मग आपल्याला व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असेल तर आपल्याला व्हिटॅमिन B12ची लेवल चेक करणं गरजेचं असतं। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या ब्लड आणि युरिनमधलं आपली शुगर लेवल किती आहे हे सुद्धा मोजणं गरजेचं असतं। किंवा नर्व कंडक्शन स्टडीसुद्धा असतो, तर त्यामध्ये आपल्या नर्व कोणत्या डॅमेज झालेल्या आहे का किंवा त्या किती प्रमाणामध्ये फंक्शन करत आहेत हे सुद्धा आपल्याला त्या थ्रू आपल्याला समजत असते। काही रेअर प्रकारामध्ये आपल्याला ENG सुद्धा करायला सांगतात, म्हणजेच इलेक्ट्रोमायोग्राफी। तर ह्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी थ्रू आपल्या नर्वची किती गती आहे आणि त्या गतीच्या रेकॉर्डवरून आपल्याला सुद्धा हे समजते की आपल्याला कशामुळे व कोणती नर्व डॅमेज झालेली आहे की त्यामुळे आपल्या पायामध्ये आग होत आहे, ह्याचा सुद्धा स्टडी डॉक्टर हे करत असतात, कंक्लुजन त्यामधून काढत असतात। तसेच युरिक ॲसिडचं सुद्धा चेक करणं गरजेचं आहे किंवा नर्व बायोप्सी, तर हे खूप रेअरली डॉक्टर सांगत असतात, तर हे सुद्धा करणं महत्त्वाचं आहे। जर आपल्याला आपण ह्या अशा टेस्ट थ्रू जर आपल्याला समजत असेल की आपली पायाची आग ही नेमकी कशामुळे होते, तर आपल्याला जर कारण समजलं तर त्यावर आपण नक्कीच उपाय हा करू शकतो। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।